जर तुमचा पगार 20,000 रुपये आहे आणि तुम्हाला 5 वर्षात 5 लाख रुपये जमा करायचे, बरेच लोक म्हणतील की हे अशक्य आहे, पण मी तुम्हाला असा प्लॅन दाखवणार आहे की त्यामध्ये सर्वसामान्य पगारदार व्यक्तीही 5 वर्षात 5 लाख रुपये जमा करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक सर्वसामान्य व्यक्ती 20,000 रुपये पगार असणारा व्यक्ती 5 वर्षात 5 लाख रुपये कसे जमा करू शकतो, किती कंट्रोल करू शकतो, किती गुंतवणूक करू शकतो. चला तर सुरू करूया. 20,000 पगार असताना 5 लाख रुपये कसे जमा करायचे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला 5 लाख रुपये जमा करायचे. 5 लाख रुपये जमा करण्यासाठी आपल्याला कालावधी आहे 5 वर्षे. 5 वर्षे म्हणजे 60 महिने. म्हणजे 60 महिन्यात आपल्याला 5 लाख रुपये जमा करायचे. फक्त पैसे बाजूला काढून ठेवले तर 5 लाख रुपये होतील का? बघा, आपण 8,334 रुपये जर महिन्याला बाजूला काढून ठेवले, महिन्याला आपण 8,334 रुपये जर बाजूला काढून ठेवले, महिने आहेत 5 वर्षात 60 महिने, तर त्याचे पैसे व्हायलेत 5,40,000 रुपये. पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की 20,000 पगार आहे, खर्च भरपूर आहे, आमकं ढमकं हे ते तर आपले 8,000 रुपये बी मागं उरत नाही. म्हणूनच आपण काय करणार आहोत, जे पैसे आपले वाचणार आहेत त्या पैशाला आपण SIP करणार आहोत आणि त्या पैशातून आपण परत त्या SIPच्या पैशातून किंवा SIPला लागून धरून पैसे आपण दुसरं उत्पन्न वाढवणार आहोत. आता 20,000 पगाराचा आपण योग्य बजेट बघू. तुमचा घर खर्च 8,000 रुपये जाईल, तुमचा प्रवासाचा खर्च 2,000 रुपये जाईल, तुमचा मोबाईल इंटरनेटचा खर्च 1,000 रुपये जाईल, त्याच्यानंतर तुमचा वैयक्तिक कुटुंबाचा खर्च 2,500 रुपये जाईल, त्याच्यानंतर तुमचा बाकीचा आमाक धुमक खर्च 2,500 रुपये जाईल आणि शेवट तुम्ही 5,000ची SIP कराल. लक्षात असू द्या, आधी पैसे स्वतःला द्या, मग बाकीच्या गोष्टी खर्च करा. म्हणजे तुमचं जर टार्गेट असेल SIPचं, तर आधी SIPला पैसे द्या, आधी SIPत पैसे टाका, नंतर बाकीच्या गोष्टी खर्च करा हळूहळू. आता आपल्याला 5 वर्षात 5 लाख रुपये जमा करायचे आणि 5 लाख रुपये जमा करण्यासाठी आपण ठरवलं की आपण 5,000 रुपये मागं पाडू आणि ते मागं पाडलेले 5,000 रुपये आपण 5,000 रुपयाची SIP करू. तर ही SIP आपण 5 वर्षानंतर केल्याच्या नंतर त्याचं बजेट किती होईल आपण बघू. 5 वर्षानंतर ती SIPचे पैसे येतील किती. जर 5 लाखाची SIP आपण 5 वर्षे केली तर आपली त्याच्यात गुंतवणूक होते 3 लाख रुपये, त्याच्यावर परतावा येतो 1,12,000 रुपये, म्हणजे एकूण पैसे झाले 4,12,000 रुपये. तरी 5 लाखाला अजून 88,000 कमी पडायले. जर 88,000 रुपये आपल्याला कमी पडायले तर आपण त्याच्यात काय करू शकतो, त्याच्यात आपण स्टेपअप SIP करू शकतो. आता ही स्टेपअप SIP म्हणजे काय, जर वर्षाला थोडी थोडी SIP वाढवणे. म्हणजे दर वर्षाला तुमचा पगार जितका वाढला तितकी SIP वाढवणे किंवा दर वर्षाला 500 रुपये SIP मध्ये भर टाकणे. म्हणजे पहिल्या वर्षी आपली 5,000 रुपये SIP चालू आहे, पहिल्या वर्षी आपण काय करायचं, त्याच्यात 500 वाढवायचे म्हणजे 5,500 रुपये पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी काय करायचं, अजून 500 वाढवायचे म्हणजे SIP झाली आपली 6,000. तिसऱ्या वर्षी 6,500, चौथ्या वर्षी 7,000 रुपये. हे हळूहळू हळू आपलं वाढत जाईल आणि त्या वर्षी 5 वर्षानंतर हीच SIP होईल 5,05,000 रुपये. 5,000 रुपये जी आपण SIP केली, उरले 15,000 रुपये. या 15,000 तुमचा सगळा खर्च जाईल. बाकीचा खर्च जाऊन तुम्ही एक इमर्जन्सी फंड छोटासा बाजूला काढा. इमर्जन्सी फंड काढल्याच्या नंतर तुम्ही जी SIP सुरू केली ती तुमच्या पगाराच्या तारखेच्या नंतर 24 तासातच करा. म्हणजे पगाराच्या नंतर एक दिवसच तारीख ठरवा आणि ऑटो पेमेंट करून टाका. 5 वर्षात 5 लाख रुपये न होऊ देण्याच्या काही चुका, म्हणजे जर तुम्हाला 5 लाखाचं टार्गेट आहे 5 वर्षात आणि ह्या चुका जर तुम्ही केल्या तर कदाचित तुमचं टार्गेट पूर्ण होणार नाही. ह्या चुका कोणत्या, मार्केट वर खाली झालं की SIP बंद करणे, आपल्या मित्रांना काही सांगितलं की त्याचं ऐकून आपण SIP मध्ये बदल करणे किंवा जे मार्केटमध्ये आलंय ज्याच्यात SIP ज्या फंडामध्ये आपण SIP टाकली तो फंड बदलायचा, दुसऱ्या फंडामध्ये जायचं, इकडचं तिकडच्या बातम्या ऐकून आपण SIP मध्ये उलाढाल करणं हे टाळावं. हे जर टाळलं तरच आपलं टार्गेट पूर्ण होईल किंवा मग SIP बंद पडेल. आता गुंतवणूक कोणत्या फंडात करावी, सुरुवातीला आपण नवीन आहोत, आपल्याला काही माहिती नाही, तर एक फंड तुम्हाला मी सांगतो, निफ्टी 50 इंडेक्स फंड. सर्वात सोपं, जर एक फंड आपल्याला हवा आहे तर एकाच फंडात आपण टाकून दिले, मोकळं काम. निफ्टी 50 इंडेक्स फंड. 5 वर्षानंतर काय होईल, 5 वर्षानंतर तुमचा इमर्जन्सी फंड मध्ये मजबूती येईल, तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमचं लग्न, व्यवसाय, घर यासाठी पैसा तुमच्या जवळ असेल आणि मेन म्हणजे तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडेंट असाल. 20,000 पगार असणे हा कमी नाही, 20,000 पगार हा खूप आहे. जर तुम्ही स्वतःचा प्लॅन केला, स्वतःचा अभ्यास केला, स्वतःला काय करायचं हे ठरवलं, स्वतःचे पैसे कुठे टाकायचे ठरवलं, येणाऱ्या काळात आपलं काय बजेट आहे, येणाऱ्या काळात आपल्याला काय करायचंय, तर 20,000 पगार हा खूप मोठा आहे. जर तुम्ही 5,000ची SIP 5 वर्षासाठी केली तर ती खूप होते, तर ती 5-6 लाखापर्यंत जाऊ शकते. जर तुम्ही तीच SIP 10 वर्ष केली तर 11-12 लाखापर्यंत जाऊ शकते. जर तीच SIP 15 वर्ष केली तर 17-18 लाखापर्यंत जाऊ शकते आणि तीच SIP 20 वर्ष केली तर 31-32 लाखापर्यंत जाऊ शकते. बघा मित्रांनो, 20,000 रुपये पगार असणारा व्यक्तीही लाखोंमध्ये कमाई करू शकतो 5 वर्षानंतर किंवा SIP केल्यानंतर, गुंतवणूक केल्यानंतर.
मित्रांनो, तुमचा सध्याचा पगार किती आहे आणि तुम्ही कुठे गुंतवणूक करणार आहात किंवा किती गुंतवणूक करणार आहात कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओची ज्या मित्राला गरज आहे त्या मित्राला हा व्हिडिओ पाठवा. तोपर्यंत बघत राहा नवनाथ आंधळे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.